16 ऑगस्टला संगमनेर तालुक्यातील गुलेवाडीत कथित महाराज संग्राम भांडारे यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. पण काही ग्रामस्थांकडून कीर्तन सुरू असताना आक्षेप घेतला गेला. कीर्तनकार राजकीय अजेंडा चालवताय असा आरोप त्यांच्याकडनं करण्यात आला आणि कीर्तनस्थळी गोंधळ निर्माण झाला. त्यावेळी काही तरुणांनी कीर्तनकारांवर हल्ला केला आणि गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हे तरुण माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या सांगण्यावरून कार्यक्रमात गोंधळ घालण्यासाठी आले होते असाही आरोप करण्यात आला होता. या घटनेच्या दुसऱ्या दिवसापासूनच वातावरण पेटायला सुरुवात झाली. काही हिंदुत्ववादी संघटनांकडून ठिकठिकाणी बंद मोर्चे काढण्यात आले. दरम्यान संग्राम भांडारेंनी एक आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केला होता आणि वातावरणाला आणखी हवा मिळाली. आज माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शांती मोर्चा काढण्यात आला, ज्यात काही व्हिडिओच्या माध्यमातून कथित कीर्तनकार संग्राम भांडारेंच्या आरोपाचं खंडन करण्यात आले. पण ते आरोप कोणते आहेत, थोरातांनी कोणते व्हिडिओज दाखवलेत आणि आरोपांचं खंडन कसं केलंय ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. गुलेवाडीच्या कीर्तनस्थळी झालेल्या गोंधळाच्या दुसऱ्याच दिवशी स्थानिक आयोजकांकडून काही 8 ते 10 तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर आरोप होते की त्यांनी संग्राम भांडारेंवर हल्ला केलाय, तसंच त्यांच्या गाडीची तोडफोड देखील केली. कीर्तनकार भांडारेंनी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि हे मी कीर्तनातून सांगितल्यामुळे माझ्यावर हा हल्ला करण्यात आला. आता याचं खंडन माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात करण्यात आलं. शांती मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात थोरात समर्थकांची गर्दी केली होती. पण तसंच या मोर्चासाठी आमदार सत्यजित तांबे आणि थोरातांच्या कन्या जयश्री थोरात सुद्धा उपस्थित होत्या. आता मोर्चात दाखवण्यात आलेल्या व्हिडिओतून आरोपांचं खंडन कसं करण्यात आलंय त्यावर एक एक करून बोलूया. सर्वात आधी तर गुन्हा दाखल झालेल्या तरुणांवर आरोप आहे की त्यांनी संग्राम भांडारे महाराजांच्या MH14 GS 2856 या गाडीची तोडफोड करून नुकसान केले. त्याचं खंडन आजच्या शांती मोर्चात दाखवलेल्या व्हिडिओतून करण्यात आले. त्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेल्या निलेश गायकवाड या तरुणाच्या पत्नी प्रियंका गायकवाडांनी गाडीच्या CCTV फुटेजची मागणी हिवरगावच्या टोल नाका प्लाझावर केली होती. त्यात स्पष्टपणे दिसतंय की महाराज संग्राम भांडारे यांच्या गाडीचं नुकसान अगोदरच झालं होतं. इतकंच नाही तर ज्या गाडीचं नुकसान झाल्याचा आरोप ते करतायत त्या गाडीमध्ये संग्राम भांडारे महाराज कीर्तनस्थळी आलेच नव्हते, तर ते दुसऱ्याच गाडीने आले होते. व्हिडिओत म्हटल्यात आलंय की गाडी फोडण्याचा संभ्रम निर्माण करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणावर दुसरा आरोप करण्यात आला आहे की संग्राम भांडारे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत असताना हल्ला करण्यात आला. पण याचं सुद्धा खंडन आजच्या शांती मोर्चात दाखवलेल्या व्हिडिओतून करण्यात आलंय. व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार कीर्तनावेळी रात्री 9 वाजेच्या दरम्यान एक तरुण महाराजांना म्हणतो की अभंग राहिलाय. त्यावर ते म्हणतात की 11 वाजेपर्यंत दम काढ, तुला मोक्षच देणार आहे. या संवादाच्या तासाभरानंतर म्हणजे 10 वाजता संग्राम महाराज म्हणतात की जो तरुण मला अभंगावर बोलला त्याने जर मी सेवेला घेतलेला अभंग म्हणून दाखवला तर मी माझं मानधन त्याला देईन. आणि त्यानंतर महाराज त्या तरुणाला उभं करून अभंग म्हणायला लावतात. त्यावर तो तरुण म्हणतो की महाराज मी तर श्रोता आहे. यानंतर संग्राम भांडारे महाराज आणि संबंधित मुलामध्ये बाचाबाची होते. तेव्हा महाराज म्हणतात की याला बसवा, हा सायको आहे असं म्हणतात आणि त्यानंतर आजूबाजूला बसलेले काही लोक उठून संबंधित तरुणाला पकडतात. त्याच्या आजूबाजूला गराडा घालतात आणि मारा मारा असा आवाज सुरू होतो. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणावर आरोप आहे की त्यांनी कथित महाराज संग्राम भांडारेंवर हल्ला केला. पण व्हिडिओत दाखवण्यात आलंय की महाराज संग्राम भांडारे एका जागेवर उभे आहेत. त्यानंतर त्यांच्या आजूबाजूला प्रचंड लोकांची गर्दी दिसते. त्यानंतर ते आपल्या सोबत आलेल्या लोकांसोबत कीर्तनस्थळावरून निघून जात आहेत आणि ते जाताना उंबऱ्याच्या पाया सुद्धा पडले. गोंधळातून ते त्यांच्या गाडीत बसण्यापर्यंत त्यांच्यावर कुठलाही हल्ला करण्यात आल्याचं दिसत नाहीये. आजच्या शांती मोर्चातून बाळासाहेब थोरातांनी कीर्तनाचे आयोजक आणि संग्राम भांडारेंकडून करण्यात आलेल्या आरोपांचं खंडन करताना व्हिडिओ दाखवल्यानंतर स्थानिक आमदार अमोल खताळ आणि संग्राम महाराज यांच्यावर जाणून बुजून हा गोंधळ घडवून आणलाय, हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसला बदनाम करण्यासाठी रचलेलं षडयंत्र आहे असा आरोप करण्यात आलाय. हा आरोप करताना 16 तारखेला गुलेवाडीत आयोजित करण्यात आलेल्या कीर्तनाचा आणखी एक व्हिडिओ दाखवण्यात आलाय. व्हिडिओत दाखवल्यानुसार कीर्तन सुरू असताना रात्री 7:46 स्थानिक आमदार अमोल खताळ आपल्या कार्यकर्त्यांसह कीर्तनस्थळी मागच्या बाजूने येतात आणि त्यावर तिथं त्यांच्या आणखी कार्यकर्ते येऊन भेटतात. त्यात त्यांची काहीतरी चर्चा होते. त्यानंतर अमोल खताळ महाराजांना भेटायला जातात. त्या दरम्यान संग्राम महाराज त्यांचं काम झालं असल्याचा थंब दाखवतात. म्हणजे हे सगळं षडयंत्र होतं असा आरोप करण्यात आलाय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे वातावरण दूषित करण्याचं काम सुरू आहे असा दावा सुद्धा आजच्या शांती मोर्चातून करण्यात आलाय. आता हे सगळं बाजूला ठेवलं तर बघा, संग्राम भांडारे महाराज म्हणाले की मी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याचं बोलल्यामुळे बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांनी कीर्तनस्थळी गोंधळ घातला.
त्यात त्यांनी असा आरोप करताना एक वक्तव्य म्हटलंय की आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल. त्यांचं हे वक्तव्य पूर्णपणे चुकीचं असल्याचं दिसतंय. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित केला जातोय की खरंच कथित महाराज संग्राम भंडारे कीर्तनाच्या नावाखाली राजकीय अजेंडा तर पसरवत नाहीये ना? तर यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.